गुड मॉर्निंग स्टुडंट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जनगणना म्हणजे काय, जनगणनेचे प्रकार किती आहेत, जनगणना साधारणतः पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये केल्या गेली, मग त्याचे गुण, त्याचे दोष इत्यादी बद्दल माहिती आपण यापूर्वीच्या तासामध्ये बघितलेली आहे. तर आज आपण भारतातील जी जनगणना पद्धती आहे, बरोबर आहे, भारतातील जनगणना जी पद्धती आहे त्याविषयी आपण बघणार आहोत. तर भारतामध्ये साधारणतः भारतातील नोंदणी पद्धत जी आहे, म्हणजे भारतामध्ये जनगणना किंवा सेन्सस कशा प्रकारे होत असते. भारतामध्ये साधारणतः प्रत्येक 10 वर्षाला एकदा जनगणना होत असते, बरोबर आहे. पहिल्यांदा भारतामध्ये 1951 मध्ये पहिली जनगणना झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यानंतर मग भारतामध्ये कशा प्रकारची नोंदणी म्हणजे कशा प्रकारची जनगणना केल्या जाते त्याविषयी आपण बघणार आहोत. तर जे भारतामध्ये जी जनगणना पद्धती आहे त्याला नोंदणी पद्धत असे म्हणतात, बरोबर आहे, नोंदणी पद्धत असे म्हणतात. भारतात महत्त्वाच्या घटकांची नोंद करण्याची ही जुनी पद्धत आहे, बरोबर आहे. देशात नोंदणी पद्धत ब्रिटिशांनी 1925 पूर्वी सुरू केली होती. भारतामध्ये जनगणनेची जी नोंदणी पद्धत जी आहे ती ब्रिटिशांनी 1925 वर्षापूर्वी केलेली होती. ब्रिटिशांनी का केली, तर साधारणतः भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, बरोबर आहे. मग त्यामुळे इथे शासनकर्ते कोण होते, ब्रिटिश होते. म्हणून ब्रिटिशांनीच 125 वर्षापूर्वी इथे नोंदणी पद्धतीच्या जनगणनेची सुरुवात त्यांनी केलेली होती. या काळामध्ये साधारणतः भारतामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते मृत्यूचं प्रमाण अतिशय जास्त होतं. मग अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीय यंत्रणेला मृत्यूशी संपूर्ण माहिती हवी होती, बरोबर आहे. कारण 125 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी जेव्हा इथे जनगणनेची किंवा नोंदणी पद्धतीच्या जनगणनेची सुरुवात केली त्यावेळेस भारतामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे, मर्त्यता जो रेट आहे तो मर्त्यता प्रमाण अत्यंत जास्त असल्या कारणाने अशा परिस्थितीत शासकीय जी यंत्रणा आहे, जी यंत्रणा नोंदी घेत आहे त्या यंत्रणेला संपूर्ण माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे होते. म्हणून ब्रिटिशांनी मृत्यूची जी संख्या आहे, मृत्यूची संख्या व त्यामागची कारणे यांच्या नोंदी सुरू केल्या. ब्रिटिशांनी काय केलं, तर मृत्यूची कारणे जी आहेत की मर्त्यता रेट किंवा मृत्यूचं प्रमाण हे इतकं जास्त आहे, याचं महत्त्वाचं कारण काय आहे, ते कारण शोधण्यामागे यांनी परिश्रम घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. मग याच मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, परंतु अशा वेळी किंवा याच वेळी जन्म व विवाहाच्या ज्या नोंदी केल्या जात नव्हत्या त्या काळामध्ये, कारण त्या काळात 125 वर्षापूर्वी एज्युकेशनचं जे प्रमाण आहे, एज्युकेशनचं प्रमाण भारतामध्ये अत्यल्प होतं. मग ते ना मृत्यूची नोंद ठेवत होते ना जन्माची नोंद ठेवत होते. त्यामुळे ब्रिटिशांना इथे जनगणना करण्याकरिता फार जिकिरीचे झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामुळे मग इंग्रजांनी काय केलं, तर सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये इसवी सन 1866च्या दरम्यान जन्माच्या नोंदी करण्याची पद्धत होती. मग त्याच आधारावर त्यांनी
ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी इंग्रज घेत होते, बरोबर आहे. मग यानंतर इसवी सन 1873 मध्ये बंगाल प्रांतामध्ये जन्म मृत्यू यांच्या नोंदणी संबंधी कायदा करण्यात आला. हा कायदा सुद्धा इंग्रजांनीच केलेला आहे तेव्हा, कारण जे रूलर होते, जे शासक होते ते इंग्रज होते. मग इसवी सन 1873 मध्ये सुद्धा 1873 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जन्म मृत्यू यांच्या नोंदणी संबंधी एक कायदा करण्यात आला. नंतर हा कायदा बिहार, ओरिसा या प्रांतांनी स्वीकारला आणि इसवी सन 1875 मध्ये बंगाल, पंजाब व वायव्य सरहद या प्रांतात जन्म मृत्यूची नोंदी सरकारच्या देखरेखीखाली होऊ लागली. यावेळी देशात दुष्काळ पडला होता आणि यात अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. म्हणून 1880 मध्ये दुष्काळ आयोगाने जन्म मृत्यूच्या नोंदीची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकता कशासाठी आहे याचे विवेचन केले होते. म्हणून इसवी सन 1886 मध्ये ब्रिटिश सरकारने जन्म मृत्यूच्या नोंदींचा कायदा संमत केला. मात्र याविषयीच्या नोंदी बंधनकारक नव्हत्या, म्हणजे कंपल्सरी नव्हत्या. ह्या नोंदी केल्याच पाहिजे असं त्यांच्यावर म्हणजे बंधन नव्हतं, बरोबर आहे. त्या ऐच्छिक होत्या, म्हणजे तुम्ही करा अथवा नका करू असं. आता ज्या जन्म मृत्यूच्या अलीकडच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे त्या कंपल्सरी नव्हत्या किंवा आवश्यक किंवा बंधनकारक नव्हत्या, त्या ऐच्छिक होत्या. मात्र यावेळी काही महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विवाहाच्या नोंदी करीत होत्या, बरोबर आहे. मग कालांतराने इसवी सन 1924 मध्ये रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर, इसवी सन 1928 मध्ये रॉयल कमिशन ऑन लेबर या दोन्ही आयोगांनी जन्म मृत्यू व विवाहाच्या नोंदी अधिक चांगल्या प्रकारे करण्यात याव्यात याविषयी सूचना व शिफारसी केल्या आणि सुरुवातीच्या काळात रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने नोंदींची कामे केली. तर 1924 मध्ये रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर आणि इसवी सन 1928 मध्ये रॉयल कमिशन ऑन लेबर या दोन्ही आयोगांनी जन्म मृत्यू व विवाहाच्या नोंदी अधिक चांगल्या प्रकारे करण्यात यावा याविषयी सूचना व शिफारसी केल्या आणि सुरुवातीच्या काळात रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने नोंदींची कामे सुद्धा केलेली होती. कोण? तर रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर आणि रॉयल कमिशन ऑफ लेबर. तर ही झाली भारतातील जी नोंदणी पद्धत आहे त्याची पार्श्वभूमी, बरोबर आहे. मग इसवी सन 1928 पर्यंत, बरोबर, 1928 पर्यंत भारताची लोकसंख्या मंद गतीने वाढत होती. कारण काय? तर मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं होतं. काही रोग प्रतिबंधात्मक ज्या औषधी आहेत, ज्या इंजेक्शन आहेत, यांचं काय नवीन शोध लावलं आणि त्यामुळे मृत्यू प्रमाणामध्ये घट झाल्याने 1928च्या नंतर लोकसंख्या मंद गतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मग स्वातंत्र्यानंतर, विशेषतः 1951 नंतर, स्वातंत्र्यानंतर भारत देश स्वातंत्र्य 47 मध्ये झाला आणि 51 नंतर लोकसंख्या वाढीचा वेग वाढला. कारण देशात आरोग्यविषयक सेवांचा प्रसार झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले, दुष्काळावर नियंत्रण करण्यात आले. तरी नियोजन व कार्यालयाच्या कामासाठी विविध प्रकारची आकडेवारी आवश्यक होती. म्हणून नोंदणी पद्धतीवर भर देण्यात आला. म्हणजे भारतामध्ये नोंदणी पद्धती का स्वीकारली की नोंदणी पद्धतीमुळे अत्यंत सूक्ष्म प्रकारे
एखाद्या नोंदी घेतल्या जाऊ शकते म्हणून नोंदणी पद्धतीचा काय अवलंब केला गेला। मग नोंदणी पद्धतीवर यासाठी शासनाने रजिस्ट्रार जनरल पद निर्माण करून त्याच्याकडे जनगणनेची जबाबदारी सुद्धा सोपवलेली आपल्याला पाहायला मिळते। मग खऱ्या अर्थाने 1928 पासून ज्या जनगणनेविषयी ज्या नोंदणी पद्धती आहेत ती भारतामध्ये 1928 मध्ये लागू करण्यात आली। आपण इथे थांबू, पुढल्या तासामध्ये आपण नमुना सर्वेक्षण पद्धत पाहू। ओके, थँक्यू।